चेन्नई आणि नवी मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील कोपरी येथे मलप्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी आणि बायोगॅसद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीने प्रकाशझोतात आला आहे। गेल्या 3 वर्षात कामाची एकही वीट लागली नसताना कंत्राटदाराला 2 कोटी रुपये अदा करण्याचा प्रताप अधिकाऱ्यांनी केला आहे। आमदार संजय केळकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर याबाबत थेट आरोप करत चौकशीची मागणी केली। ठाणे शहरातील 8हून अधिक भागातून वाहून आणलेले मलयुक्त पाणी कोपरीत प्रक्रिया करून ते खाडीत सोडून दिलं जात होतं। मात्र हे पाणी शुद्ध करून ते वापरायोग्य करणे, पुढील काळात त्या पाण्याची विक्री करणे, वीज निर्मिती करणे असा प्रकल्प पीपीपी तत्वावरती सुरू करण्यासाठी मे टेक बाबा लिमिटेड या कंपनीला 3 वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला होता। नवी मुंबईत ही संकल्पना यशस्वी झाल्याने ठाण्यात मलजल प्रक्रियेबाबत ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। मात्र गेल्या 3 वर्षात यापैकी एकही काम पूर्ण झालं नसताना, विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्तांची मंजुरी नसताना आणि कंत्राटदारांनी वेळोवेळी केलेल्या अंतर्गत बदलांना मान्यता नसताना अधिकाऱ्यांनी 2 कोटी रुपये अदा केल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी उघडकीस आणली। केळकर यांनी शनिवारी कोपरी येथील प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांच्या उघड भ्रष्टाचाराबाबत संताप व्यक्त केला आहे। ठाणे पूर्व येथे महापालिकेचा मलजल निस्सारण प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये पाण्याचे शुद्धीकरण, जलनिर्मिती आणि वीज निर्मिती याच्या संबंधामधलं पीपीपीच्या तत्वावर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि महापालिकेने म्हणजे कशी अधिकारी लूट की छूट करतात, त्याच्यात केवळ अनियमितता नाही तर याच्यामध्ये संघटित प्रकारची गुन्हेगारी आहे। संघटित प्रकारे महापालिकेला आणि ठाणेकरांना लुटण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। हे लुटण्याचा ठेका हे लोक घेतात का प्रत्यक्ष काम करतात हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या पीपीपीच्या तत्वावर महापालिकेने 2018ला जेव्हा नगरसेवक त्या ठिकाणी महासभेमध्ये होते, महापालिकेमध्ये होते, त्यावेळेस ठराव केला। 2021ला यांनी त्याला काम करण्याचा शुभारंभ करण्याचा ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर ज्याला म्हणतात, की वर्षाला 10 कोटी रुपयाची ही वर्क ऑर्डर होती। ही या प्रकल्पाचे देखभाल, दुरुस्ती प्लस जल शुद्धीकरण आणि जल विक्री आणि वीज निर्मिती बायोगॅसच्या माध्यमातून असं त्यांना प्रोजेक्ट दिला की जो चेन्नईला पण होतो, चेन्नईच्या धर्तीवर होता, परंतु ठेकेदाराने आणि अधिकाऱ्याने मिळून नुसती लूट केली। आज 3 वर्ष झाली त्यांना। 2021ला जरी कार्यादेश दिला असला तरी 2024 पर्यंत तिथे काही काम झालेलं नाही, देखभाल दुरुस्ती पण नाही आणि प्रत्यक्ष त्या पीपीपी प्रोजेक्टचं देखील काम सुरू झालेलं नाही। पण 2 कोटी रुपये 31 मार्चच्या आतमध्ये त्यांना रिलीज करून हे मोकळे झाले। महापालिका आयुक्तांनी देखील याला मंजुरी दिलेली नाही। निरनिराळी ज्या वेळेला अंतर्गत बदल होतात एखाद्या ठेकेदाराच्या कंपनीमध्ये तर त्याची मान्यता घ्यायला लागते, ती देखील केलेली नाही आणि त्याच्यामुळे हा फार गंभीर प्रकारचा घोटाळा आहे। याच्यामध्ये यांना तर म्हणजे यांना हातकड्यात लावायला पाहिजे अशा पद्धतीने त्या संबंधित ज्यांनी ह्यामध्ये हात आहे, ज्यांनी याच्या परवानग्या दिल्या, आयुक्ताला डावलून सुद्धा ज्यांनी पैसे काढण्याची परवानगी दिली, हे सगळे संघटितपणे जे काम केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे नोंदले पाहिजेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यांना पहिले घरी बसवा आणि त्याच्यानंतर चौकशी झाली। याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी बाहेरच्या बाहेरच केलेलं तरी मला प्राथमिक स्वरूपामध्ये दिसतंय। राजकीय हस्तक्षेप किंवा वरद असला तरी देखील संबंधितांची चौकशी करून त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील विविध प्रकल्पांची केली पाहणी. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांच्या पाहणीस सोमवारपासून सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी CDC देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसही भेट दिली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली विविध विकास कामे सुरू आहेत त्यांची पाहणी, तसेच भविष्यामध्ये शहराच्या दृष्टीने जे नियोजित प्रकल्प सुरू होणार आहेत त्यांची माहिती घेणे हे या दौऱ्याचे प्रयोजन आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती घेणं हाही या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. या पाहणी दौऱ्यास आनंदनगर कोपरी येथून सुरुवात झाली. ठाण्याचे प्रवेशद्वार सुशोभीकरण योजनेतील दीपस्तंभ यांची आयुक्तांनी पाहणी केली. दीपस्तंभ अधिक प्रकाशमान असावा आणि त्यांची नियमित देखभाल केली जावी अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यानंतर ठाणे पूर्व सॅटिस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची माहिती घेतली. या कामाच्या पुढील आराखड्याबाबत सादरीकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ज्ञानसाधना महाविद्यालगतच्या भुयारी मार्गाची पाहणी केल्यावरती आयुक्तांनी पूर्व द्रुतगती महामार्गालगत तयार करण्यात आलेल्या उद्यानास भेट दिली. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देऊन तेथील कलादालने व व्यवस्था यांची माहिती घेतली. महानगरपालिकेने उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या असून त्यांची निगा व देखभालीचा खर्च निघेल अशा पद्धतीने या वस्तूंची भाडे आकारणी केली जावी अशी सूचना त्यांनी स्थावर विभागाला दिल्या. अशा प्रकारच्या वस्तूंच्या देखभालीची जबाबदारी जाणकारांच्या हाती देऊन तसा रीतसर करारनामा करण्यात यावा असंही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. आजचे जो दौऱ्याचा उद्देश होता तो मुख्यतः ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे. याच्या व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी, त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे. अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे, म्हणून ट्रॅफिक डिकंजेशन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय, तो सुद्धा याचा एक उद्देश होता. आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे. सो क्लस्टरचा जे हा प्रकल्प आहे त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय, महानगरपालिकेकडून काही कारवाई जी अपेक्षित आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. रिअल इस्टेटसाठी सकारात्मक बातम्या. रेडी रेकनर दर अद्यतन. मार्च 31 रोजी जाहीर करण्यात आलेल्या रेडी रेकनर रेट अपडेटचा सकारात्मक परिणाम ठाण्यातील रिअल इस्टेटवर होईल. क्रेडाई MCAच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यावेळी म्हणाले की रेडी रेकनर रेट अपडेटमुळे ठाण्यातील रिअल इस्टेटमधील भावना सकारात्मक राहतील याची खात्री करण्यात मदत होईल. रेडी रेकनर रेट अपडेटच्या परिणामी घर खरेदीला सकारात्मक दृष्टिकोन मिळेल, कारण नवीन आर्थिक वर्षात घर खरेदीची किंमत मागील वर्षाच्या समान पातळीवरती ठेवली आहे, जे ठाणेकरांसाठी सकारात्मक असेल. इस्टेट तो म्हणाला. ठाण्याची रिअल इस्टेट गेल्या काही वर्षात सकारात्मक मार्गावरती आहे आणि घरं ऑफर केल्या जाणाऱ्या बजेट आणि विभागांची विस्तृत श्रेणी पाहता ते निश्चितपणे घर शोधणाऱ्यांच्या इच्छा यादीत आहे, असं क्रेडाई MCAचे ठाणे अध्यक्ष म्हणाले.
तसेच गृह खरेदीवरती केवळ घरात जाण्यासाठी तयार नसून ठाण्यातील बांधकामामधील मालमत्ताही खरेदी करत आहेत. हे सकारात्मक दृष्टिकोन दर्शवते आणि आम्ही रेडी रेकनर दर अपरिवर्तित राहण्याचे स्वागत करतो, त्याने निष्कर्ष काढला. टीजेएसबीची 139वी शाखा परभणी गोव्यात. टीजेएसबी सहकारी बँकेच्या 139व्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ऑटोमॅटिक रूट या प्रणालीनुसार पहिल्या शाखेचं उद्घाटन परभणी गोवा येथे हाऊस क्रमांक 686 वा.भ. बोरकर मार्ग, साल्वाडोर डो मोंडो, मारुती सुझुकी जवळच्या येथे 26 मार्च रोजी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबलक्ष्मी शिराळी तसेच बँकेचे संचालक उपस्थित होते. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी बँकेच्या 53 वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँकेचे संस्थापक आणि माजी संचालक यांनी जपलेली सहकाराची मूल्य, आर्थिक शिस्त, व्यावसायिक धोरण यामुळे बँकेचा विस्तार झाल्याचं नमूद केले. बँकेची ग्राहक केंद्रित कार्यप्रणाली आणि अंमलबजावणी यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं अध्यक्ष शरद गांगल यांनी यावेळी सांगितले. बँक भागधारकांना दरवर्षी नियमितपणे 15% लाभांश देत असल्याने बँकेच्या ठेवीदारांमध्ये एक मोठा विश्वास निर्माण झालेला आहे. उद्याचे बँकिंग तंत्रज्ञान आणि प्रतिभा या 2 मुख्य बाबींच्या आधारे होईल. यासाठी टीजेएसबी सहकारी बँक सज्ज आहे. तंत्रज्ञानयुक्त परिपूर्ण बँकिंग सेवेच्या आधारे बँक कार्यरत आहे. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे आयोजित सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परसुरे यांच्या शरयू नृत्य कला मंदिर निर्मित महाकवी ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या आणि सुधीर फडके यांचं संगीत लाभलेल्या आणि गायलेल्या अजरामर गीतरामायणाचे आज नृत्यस्वरूप गीतरामायण गावदेवी मैदान येथे अत्यंत देखण्या स्वरूपात सादर झाले. याकरिता न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी पुढाकार घेतला. अतिशय कमी वेळात सर्व कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त, तरुण पिढीच्या सहकार्याने त्यांनी हे साध्य करून दाखवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव डॉक्टर अश्विनी बापट यांनी केले व नववर्ष स्वागत यात्रेची संकल्पनाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यासाचे अध्यक्ष उत्तमराव जोशी यांच्या हस्ते सोनिया परचुरे, नकुल घाणेकर व केदार रसाळ यांचा सर्व कलाकारांच्या वतीने प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. तर आभार प्रदर्शन वंदना विद्वांस यांनी काव्यात्मक पद्धतीने केले. 40 जणांच्या समूहाने प्रेक्षकांना अक्षरशः 3 तास भारावून टाकले व खिळवून ठेवले होते. सुमारे 600 प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. व्यासक्रिएशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी भव्य दिव्य अशा ज्येष्ठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं. संस्थेचा 24वा ज्येष्ठ महोत्सव 29 ते 31 मार्च सहयोग मंदिर नौपाडा ठाणे येथे उपस्थित मान्यवरांच्या रसिकांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न झाला. 3 दिवसीय सोहळ्याचं उद्घाटन ख्यातनाम अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावरती व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड यांनी व्यासचा संपूर्ण प्रवास मनोगतामध्ये मांडला. ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती ही मूळ संकल्पना घेऊन गेली 24 वर्ष या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. महोत्सवात ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावर्षी आपुलकीची माणसं ही कार्यक्रमाची संकल्पना होती. या 3 दिवसीय ज्येष्ठ महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 26 ज्येष्ठांचा ज्येष्ठरत्न, सेवारत्न, कृतार्थ जीवन, सेवारत्न, दाम्पत्य अशा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. शुक्रवारच्या सत्रात पद्मश्री नयना आपटे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्यामसुंदर पाटील, त्याचबरोबर महिला समिती प्रमुख मीराताई कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरवणकर, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती अध्यक्ष प्रकाश दिघे, प्रमुख सल्लागार सुरेश गुप्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे अध्यात्मातून परमानंद हे विशेष व्याख्यान सादर झाले. त्यातून त्यांनी मानवी जीवनातील अध्यात्माचे महत्त्व आणि परमानंद विशद केले. तसेच इतिहासकार प्रशांत ठोसर यांचे शककर्ते शिवराय या विषयावरती व्याख्यान झाले. त्यातून त्यांनी शिवकालीन इतिहास सांगितला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अनिल तांबे यांना कृतार्थ जीवन पुरस्कार आणि प्राचार्य अशोक चिटणीस आणि डॉक्टर सुभाष चिटणीस यांना सेवारत्न दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.